गुरुदेव दत्त. ओम गणपतये नमः. काल आपण 2 तारखेचं महत्त्व पाहिलं की या दिवशी जर सरकार स्थापन झालं तर सरकार आणि प्रजा या दृष्टीने काय फायदा होऊ शकतो आणि 2 तारखेला जी तिथी आहे प्रतिपदा, ठीक आहे, त्याचं महत्त्व काय आहे. मार्गशीर्ष महिना हा स्वतः विष्णू स्वरूप आहे, त्यामुळे निश्चितच हा शुभफलदायी महिना आहे. परंतु तिथीचं मुहूर्तशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदुत्व मानणारे ही सरकार सनातन धर्माच्या रीती रिवाज आणि प्रथा रूढी यांना मानणारी आहे. त्याच्यामुळे मुहूर्तशास्त्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2 तारीख आणि 5 तारीख, 2 तारखेचं आपण काल पाहिलं. आज 5 तारखेचं शुभत्व काय आहे आणि 5 तारखेचं महत्त्व काय हे आपण बघू. 5 तारखेला संध्याकाळी सरकार शपथविधी घेणार. सरकारमध्ये शपथविधीचा सोहळा साजरा होणार आणि महाराष्ट्राला नवीन सरकार मिळणार. सरकार म्हणजे राजा ही आपल्या प्रजेचं पालन पोषण संरक्षण आणि सृजन करत असते. त्याच्यामुळे त्याच्यात अधिकाधिक शुभत्व असावं आणि ते आनंद आणि शुभफलदायी असावं, ठीक आहे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता 5 तारखेला काय आहे तर संध्याकाळी ज्या क्षणी हा सोहळा होणार आहे त्यावेळी पंचमी तिथी असून श्रवण नक्षत्र आहे. श्रवण नक्षत्र हे चंद्राचं आहे. चंद्राचं मनावर ताबा आहे. त्याच्यामुळे राजाला आपल्या मनावर पूर्ण संयम असावा आणि आपल्या इच्छा आकांक्षांवर पूर्ण नियंत्रण असावं, ज्यामुळे त्याला आपलं कार्य करताना किंवा आपलं कर्तव्य बजावताना कोणतीच अडचण होणार नाही आणि तो न्याय्य पद्धतीने आपल्या प्रजेचं पालन पोषण संरक्षण आणि सृजन करू शकेल. त्याच्यामुळे श्रवण नक्षत्र हे अतिशुभ फलदायी नक्षत्र आहे. भारतावर शनीचं आधिपत्य आहे. भारताची रास पण शनीच्या आधिपत्याची रास आहे. त्याच्यामुळे मकर रास श्रवण नक्षत्र, त्याच्यामुळे शनीकडे कर्मठता, एकाग्रता आणि न्याय प्रधानता हे 3 शनीचे गुण आहेत. त्याच्यामुळे प्रजेला योग्य तो न्याय मिळावा. राजाला कर्तव्य करताना कोणतेही कृती करताना त्याच्या मनावर पूर्ण संयम असावा. त्याच्यामुळे श्रवण नक्षत्र आणि मकर रास ही शुभफलदायी आहे. त्यामुळे 2 तारीख पण उत्तम आहे आणि 5 तारीख पण उत्तम आहे. पण जर आपण एक दोघांमध्ये तुलनात्मक अभ्यास केला तर 2 तारीख ही 5 तारखेपेक्षा अधिक शुभफलदायी आहे. पण निश्चितच दोन्ही दिवस चांगले आहे. तर आपल्या महाराष्ट्राला योग्य वेळी योग्य तिथीला आणि शुभ वातावरणामध्ये हा जो सोहळा साजरा होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच जे सरकार स्थापन होणार आहे ते महाराष्ट्रासाठी शुभफलदायी असणार आहे असा आमचा समज आहे. गुरुदेव दत्त.